ओम नमो भगवते वासुदेवाय. अतकळ विषमदय वेणुगीत. श्री शुक म्हणतात, शरद ऋतूमुळे जेथील पाणी निर्मळ झाले होते आणि जलाशयात उमळलेल्या कमळांचा सुगंध असलेला वारा वाहत होता. अशा वृंदावनात श्रीकृष्णांनी गायी व गोपाळांसह प्रवेश केला. तेथील फुलांनी बहरलेले वनराई धुंद भ्रमर गुणगुणत होते आणि पक्ष्यांची थवे किलबिलाट करत होते. त्यामुळे तेथील सरोवरे, नद्या आणि पर्वत नादमय झाले होते. श्रीकृष्णांनी बलराम आणि गोपाळांबरोबर तेथे गायी चारत असताना वेणू वाजवण्यास सुरुवात केली. ते वेणुगीत भगवंताविषयी प्रेमभाव जागृत करणारे होते. ते ऐकून काही गोपी सख्यांना श्रीकृष्णांच्या मागे त्यांच्याविषयी सांगू लागल्या. हे राजा, श्रीकृष्णांच्या लीला आठवून त्यांनी वर्णन करण्यास सुरुवात केली खरी, पण उत्कंठ प्रेमाने मन व्याकुळ झाल्यामुळे त्यांचे बोलणेच खुंटले. त्या सांगू लागल्या, गोपाळांसह श्रीकृष्ण वृंदावनात आले पहा. त्यांच्या मस्तकावर मोरपंख आहे आणि कानावर कन्हेरीचे गुच्छ आहेत. त्यांनी सोन्यासारखा पितांबर परिधान केला असून गळ्यांमध्ये वैजयंती माळा घातली आहे. त्यांचे रूप श्रेष्ठ नटासारखे किती सुंदर आहे बरे. बासरीची छिद्रे ते आपल्या अधरामृताने भरत आहेत. गोपाळ त्यांच्या कीर्तीचे गायन करीत आहेत. हे वृंदावन त्यांच्या चरणामुळे अधिकच रमणीय झाले आहे. परीक्षिता, चराचराचे मन आकर्षून करून घेणारा वेणुनाद ऐकून सर्व गोपी त्यांचे वर्णन करू लागल्या आणि ते करीत असताना तन्मय होऊन त्या श्रीकृष्णांना मनाने आलिंगन देऊ लागल्या. गोपी म्हणाल्या, अगं सख्यांनो, आम्ही डोळे असणाऱ्यांच्या डोळ्यांची एवढी सार्थकता मानतो, दुसरी नाही. तीच की जेव्हा श्रीकृष्ण आणि बलराम मित्रांसह गुरे हकीत वनात जातात किंवा परत येतात, तेव्हा वेणू वाजवणारे किंवा प्रेमळ नेत्र कटाक्षांनी आमच्याकडे पाहणारे त्यांचे मुखकमल मनसोक्त पाहावे. दुसऱ्या काही जणी म्हणाल्या, पितांबरधारी सावळे श्रीकृष्ण आणि निलांबर नेसलेले बलराम जेव्हा आंब्याची पालवी, मोरपंख, फुलांचे गुच्छ आणि रंगीबेरंगी कमळांच्या माळा धारण करतात, तेव्हा त्यांचे वेश अतिशय देखणा वाटतो. गोपाळांच्या मध्ये बसून काही वेळा जेव्हा ते गाऊ लागतात, तेव्हा रंगमंचावर अभिनय करणाऱ्या दोन चतुर नटांसारखे ते किती शोभून दिसतात म्हणून सांगू. अगं गोपींनो, या वेणूने असे कोणते पुण्य केले आहे की जो आम्हा गोपींचे हक्काचे दामोदरांचे अधरामृत स्वतःच अशा प्रकारे प्रीत आहे की त्याचा फक्त रस शिल्लक उरला आहे. या वेणूला आपल्या पाण्याने वाढविणारे जलाशय कमळाच्या मिशाने रोमांचित होऊ लागले आहेत आणि आपल्या वंशामध्ये जन्मलेल्या भगवतप्रेमी वेणूला पाहून वृक्ष सुद्धा श्रेष्ठ पुरुषांमध्ये भगवत भक्त आपला वंशज आहे हा विचार मनात येऊन मधुबिंदूच्या मिशाने आनंदाश्रू ढाळत आहे. गडे, देवकी नंदनाच्या चरणकमलांनी सुशोभित झालेले हे वृंदावन पृथ्वीची कीर्ती चहूकडे पसरवित आहे. जेव्हा श्रीकृष्ण मुरली वाजवतात, तेव्हा मोर धुंद होऊन नाचू लागतात आणि पर्वत शिखरांवरील पशुपक्षी स्तब्धपणे हे पाहत राहतात. तसेच जेव्हा सुंदर वेश धारण केलेले श्रीकृष्ण बाजरी वाजवतात, तेव्हा मंदबुद्धीच्या हरिणी सुद्धा ती ऐकत काळविटांसमवेत त्यांच्याजवळ येऊन प्रेमपूर्ण कमळांनी त्यांची जणू पूजा करतात. स्वर्गातील देवी जेव्हा युवतींना आनंदित करणारे सौंदर्य आणि शील यांचा खजिना असलेल्या श्रीकृष्णांना पाहतात आणि त्यांना बासरीवर वाजवलेले मधुर संगीत ऐकतात, तेव्हा मदन बाधेने विवळ होऊन त्या विमानातच आपली शुद्ध हरपून बसतात. त्यामुळे वेणीतील फुले गळून पडून जमिनीवर पडत आहेत याची त्यांना जाणीव नसते की शालू कमरेवरून निसटतायत याचेही त्यांना भान नसते. श्रीकृष्णांच्या मुखातून निघालेले वेणुगीत रूप अमृत गायी कान टवकारून पितात. आपल्या डोळ्यातून श्यामसुंदरांना हृदयात घेऊन त्यांना आलिंगन देतात. त्यामुळे त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागतात. तसेच त्यांची वासरे गायींच्या सडातून कृष्ण प्रेमाने आपोआप स्रवणारे दूध तोंडात घेऊन तशीच उभी राहतात. त्यांच्याही डोळ्यातून आनंदाश्रू वाहत असतात. अगं आई, या वनातील पक्षी हे बहुधा मुनीच आहेत. ते सुंदर पालवी फुटलेल्या झाडांच्या डहाळ्यांवर श्रीकृष्ण दिसतील अशी जागा किलबिल न करता गुपचूप बसतात आणि पापण्या न हलवता डोळ्यांनी त्यांचे रूपमाधुर्य पाहत राहतात आणि त्यांनी वाजवलेली मोहक बासरी ऐकतात. या नद्यांनीही श्रीकृष्णांच्या बासरीचा आवाज ऐकला आणि त्यांच्या मनात प्रेमभाव जागृत झाला. तेच हे भोरे, त्यामुळे त्यांच्या वाहण्याचा वेगही मंदावला. त्या तरंगरूपी हातांनी त्यांचे चरण पकडून त्यावर कमळे अर्पण करून त्यांना आलिंगन देत आहेत. श्रीकृष्ण आणि बलराम बालगोपाळांसह भर उन्हात गायी चारत आहेत आणि त्याचबरोबर बासरीही वाजवत आहेत. असे पाहून कृष्णधनांच्या हृदयात प्रेम उचंबळून येते. ते आपल्याच वर्णाच्या घनश्यामावर
आपल्या शरीराचे छत्र धरून त्यांच्यावर तुषार पुष्पवर्षाव करतात. जेव्हा या भिल्लीनी कृष्णांना पाहतात, तेव्हा त्यांच्या हृदयामध्ये प्रेमाची व्याधी निर्माण होते. त्यावेळी त्या गोपींच्या वक्षस्थळावरील जे केशर श्यामसुंदरांच्या चरणांना लागलेले असते, ते श्रीकृष्ण जेव्हा गवतावरून चालतात, तेव्हा त्याला चिकटते. या भाग्यशाली भिल्लीने ते त्या गवतांच्या काड्यांवरून काढून आपले स्तन आणि तोंडाला लावतात आणि अशा प्रकारे आपल्या हृदयातील प्रेमदाह शांत करतात. अगं गोपींनो, हा गोवर्धन भगवंतांच्या भक्तांमध्ये श्रेष्ठ आहे. धन्य आहे याचे भाग्य. श्रीकृष्ण बलरामांच्या चरणकमलांचा स्पर्श झाल्याने हा किती आनंदित होतो पहा. हा गोपाळ आणि गायी यांच्यासह या दोघांचाही मोठाच सत्कार करतो. तो त्यांना पाणी देतो, गायींसह गवत देतो, विश्रांतीसाठी गुहा आणि खाण्यासाठी कंदमुळे देतो. अगं सख्यांनो, जेव्हा हे डोक्याला गायीची धार काढते वेळी पायाला बांधण्याची दोरी गुंडाळून आणि खांद्यावर फासा टाकून गोपाळांबरोबर गायींना एका वनातून दुसऱ्या वनात हाकत जातात आणि त्याच वेळी मधुर बासरीही वाजवतात, तेव्हा चालणारे देहधारी स्तब्ध होतात आणि अचल वृक्ष सुद्धा रोमांचित होतात. वृंदावन विहारी श्रीकृष्णांच्या अशा एक नव्हे तर अनेक लीलांचे आपापसात वर्णन करता करता गोपी तन्मयी होऊन जात. अध्याय 21 समाप्त.